ओके, चला तर आपण मराठी ग्रामरमध्ये मी यांना सांगितलं मागच्या क्वेश्चन्स वेळेस, मागच्या ग्रामरच्या वेळेस आपण विरामचिन्ह बघितले होते. तर या वेळेस आपण वाक्याचे प्रकार डिटेलमध्ये बघणार आहोत. काय वाक्याचे प्रकार. आज हम देखने वाले वाक्याचे प्रकार डिटेल्समध्ये. वाक्याचे प्रकार मतलब क्या? सेंटेन्स के टाइप. बरोबर आहे, म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स, म्हणजेच एक किंवा एका वाक्यापेक्षा. आता बघा, आणि मराठी सब्जेक्ट आहे त्यामुळे आपण मराठीत बोलू. एक किंवा एकापेक्षा जास्त शब्दाच्या रचनेला, एक किंवा एकापेक्षा जास्त शब्दांच्या रचनेला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो त्याला वाक्य असं म्हणतात. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे शब्दांची सिक्वेन्स, शब्दांची अरेंजमेंट. म्हणजे उलटपालट लावलं तर असं नाही, शब्दांची प्रॉपरली अरेंजमेंट. ज्या शब्दांच्या प्रॉपर अरेंजमेंट ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस त्या शब्दांना एक मिनिंग, एक अर्थ प्राप्त होतो, त्यालाच वाक्य असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. जसं की मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. आता बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य हा एक शब्द आहे, पूर्वेला हा एक शब्द आहे, उगवतो हा शब्द आहे. तिन्ही शब्द जॉईन केले. पण मी जर असा वाचला उगवतो सूर्य पूर्वेला, तर ते मिनिंग नाही वाटणार. पूर्वेला उगवतो सूर्य, त्याला पण मिनिंग नाही वाटलं. सूर्य पूर्वेला उगवतो, हां काहीतरी मिनिंग वाटतं. ओके, म्हणजेच काय, ज्या वाक्याची अरेंजमेंट ही सिक्वेन्सनुसार असते आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, तर त्यामुळे त्याला वाक्य असं बोलतो. वाक्याचे प्रमुख 4 प्रकार आहेत. प्रमुख किती प्रकार आहेत? मुख्य 4 प्रकार. याच्यामध्ये पहिला येतो विधानार्थी, म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. दुसरा येतो प्रश्नार्थी, त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चन्स सेंटेन्स है ना, म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. विच टाईप? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर तिसरं येतं आज्ञार्थी वाक्य. कोणतं येतं? आज्ञार्थी वाक्य. आणि चौथं येतं उद्गारार्थी वाक्य. कोणतं येतं? उद्गारार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य. असे वाक्यांचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. बरोबर आहे. आता या वाक्यांच्या 4 प्रकारामध्ये पहिलं येतं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातून कोणतेही विधान म्हणजे स्टेटमेंट किंवा माहिती दिली जाते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यातून कोणतीही विधान किंवा माहिती दिली जाते त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे शेवटी फुल स्टॉप येतो आणि यातून आपल्याला माहिती, सत्य किंवा तथ्य सांगितले जाते. यातून आपल्याला काय सांगितले जाते? त्या वाक्यातून माहिती, सत्य किंवा तथ्य सांगितले जातं आणि ह्या वाक्याच्या शेवटी हा फुल स्टॉप असतो. म्हणून अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. जसं की बघा, सूर्य पूर्वेला उगवतो, सत्य, सिंपल स्टेटमेंट आहे. त्यामुळे अशा वाक्य कोणतं? विधानार्थी वाक्य. कोणतं? विधानार्थी. मी शाळेत जातो. काय? मी शाळेत जातो. हे कोणतं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य. हे कोणतं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य. बरोबर आहे. त्यानंतर येतं दुसरा वाक्याचा प्रकार येतो प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यातून प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो त्याला आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे काय? शेवटी प्रश्नचिन्ह येते. शेवटी काय येतं? प्रश्नचिन्ह येतो. शेवटी काय येतं? प्रश्नचिन्ह येतो. बरोबर आहे, समजलं? बघा, शेवटी प्रश्नचिन्ह येतो. यातून कुतूहल, शंका, माहिती विचारली जाते. माहिती विचारली जाते. जसं की तू शाळेत का जात नाहीस? बघा, शेवटी क्वेश्चन मार्क्स आहे. त्यामुळे डायरेक्ट ओळखायचा हा कोणता वाक्याचा प्रकार आहे? प्रश्नार्थी वाक्याचा. हे पुस्तक कुठे आहे? कुठले आहे? तर हे शेवटी पण प्रश्नार्थक आहे. म्हणजे का? डोळे ढाकून ज्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असते. काय असते? प्रश्नार्थी वाक्य असते. म्हणजे याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे तो आज्ञार्थी वाक्य. ओके, आज्ञार्थी वाक्य. जन क्लिअर? ओके, आज्ञार्थी वाक्यामधून ज्या वाक्यामधून आपल्याला आज्ञा, आदेश, विनंती, सल्ला किंवा सूचना केली जाते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य.
आणि शेवटी हा फुलस्टॉप नाही होतो. शेवटी काय होतं? फुलस्टॉपनेच होतो. यातून आदेश, विनंती, सूचना, सल्ला व्यक्त होतो. जसं की दरवाजा बंद करा, शांत बसा, कृपया इथे या. बरोबर आहे? इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. बरोबर आहे? त्यामुळे अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? आज्ञार्थी. काय म्हणतो ना? आज्ञार्थी. मराठीत त्याला आज्ञार्थी बोलतात. त्यानंतर चौथा प्रकार येतो आपल्याला. ओके, चौथा जो प्रकार येतो तो प्रकार आहे उद्गारवाचक. कोणता आहे? उद्गारार्थी वाक्य. कोणता? उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून उद्गार, आश्चर्य, आनंद, दुःख, राग इत्यादी भावना, इमोशन्स एक्सप्रेस होतात. स्ट्रॉंग इमोशन. कोणत्या? स्ट्रॉंग इमोशन हा व्यक्त होतात. अशा वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. शेवटी उद्गार येतो. या वाक्यातून भावना, आश्चर्य, आनंद, दुःख इत्यादी व्यक्त होतात. वा, किती सुंदर फूल आहे. अरे रे, हे काय झालंय? किती छान आहे. म्हणजे बघा, इथे काय आलं? उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. ज्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिसतं ते सरळ सरळ काय असतं? डोळे लावून उद्गारवार्थी वाक्य असतं. काय असतं? उद्गारार्थी वाक्य असतं. तर हे होते वाक्याचे 4 प्रकार. काय होते? वाक्याचे 4 प्रकार. म्हणजे पहिलं विधानार्थी वाक्य, दुसरं प्रश्नार्थी वाक्य, तिसरं आज्ञार्थी वाक्य, चौथं उद्गारार्थी वाक्य. आता आपण बघूयात हे वाक्याचे परिवर्तन. ह्या वाक्याचे परिवर्तन कसे करायचे. बरोबर आहे? पहिला दिलेला आपल्याला विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचे बघा, समजा या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. कसं? तो दररोज व्यायाम करतो. हा काय? सिंपल स्टेटमेंट आहे. त्याचं आपलं काय करायचं आहे? तो दररोज व्यायाम करतो का? का? प्रश्न विचारला. त्यामुळे सरळ सरळ झालं विधानार्थी वाक्याचं काय? प्रश्नार्थी वाक्यामध्ये. आता बघा, प्रश्नार्थी ते विधानार्थी. तू शाळेत जातोस का? असं. उसके बाद क्वेश्चन मार्क, त्यानंतर क्वेश्चन मार्क. तू शाळेत जातोस? हा सिंपल स्टेटमेंट. म्हणजे विधानार्थी वाक्याचं, प्रश्नार्थी वाक्याचं काय केलं? विधानार्थी. प्रश्नार्थी वाक्याचं काय केलं? विधानार्थी. त्यानंतर विधानार्थी ते आज्ञार्थी. विधानार्थी ते आज्ञार्थी. विधानार्थीमध्ये वाक्याच्या आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करणे. तुम्ही इथे बसा. इथे बसा. बस. इथे बसा. तिथे रिक्वेस्ट नाही केली. इथे बसा. हे सिंपल स्टेटमेंट आहे. बरोबर आहे? आता त्यानंतर आज्ञार्थी ते विधानार्थी. दरवाजा बंद करा. बघा, इथे सेम आहे. दरवाजा बंद. आता बघा, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा असं लिहिलेलं आणि बोलण्यात फक्त बोलण्याचा फरक आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय? फक्त आपल्या ॲक्ट आणि बोलण्याचा फरक. दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा असा. दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा असा. ओके. त्यामुळे हा बोलण्यावर डिपेंड करतो. ॲज इट इज येतो. त्यानंतर येतं विधानार्थी ते उद्गारार्थी. विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणे. हे फूल खूप सुंदर आहे. वा, हे फूल खूपच सुंदर आहे. हे झालं विधानार्थी ते उद्गारार्थी. आता उद्गारार्थी ते विधानार्थीमध्ये उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करता. आहा, काय छान दृश्य आहे. असं. हे दृश्य खूप छान आहे. हे दृश्य खूप छान आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या वाक्याचे आपण वाक्यामध्ये परिवर्तन करू शकतो. तर हे होते वाक्याचे परिवर्तनाचे मुख्य प्रकार आणि वाक्याचे मुख्य 4 प्रकार. तुम्हाला हे समजलं असावं. काही जरी तुम्हाला शंका किंवा डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जन क्लिअर?